नागपुर में शंकर नगर और अयोध्या नगर डाकघरों की नवीनीकृत इमारतों का आज लोकार्पण किया गया। भारतीय डाक विभाग की ओर से आयोजित राष्ट्रीय कार्यक्रम के दौरान देश भर में नवीनीकरण किए गए 14 डाकघरों की इमारतों का उद्घाटन किया गया। इसी क्रम में नागपुर के इन दोनों डाकघरों को भी आधुनिक सुविधाओं के साथ नया स्वरूप दिया गया। इस मौके पर रिवैम्पेड डाक सेवा ऐप और रिवैम्पेड डाक मित्र ऐप का भी शुभारंभ किया गया, जिससे डाक सेवाओं को और अधिक डिजिटल, आसान और नागरिक केंद्रित बनाने पर जोर दिया गया। शंकरनगर डाकघर के कार्यक्रम में महापौर नीता ठाकरे सहित जनप्रतिनिधि और डाक विभाग के अधिकारी मौजूद रहे। वहीं अयोध्या नगर डाकघर के लोकार्पण कार्यक्रम में नागपुर दक्षिण के विधायक मोहन मते और डाक विभाग के वरिष्ठ अधिकारी सिमरन कौर उपस्थित रहे। नवीनीकरण के बाद दोनों डाकघरों में नागरिकों को डाक बचत बैंक, डाक जीवन बीमा सहित विभिन्न सेवाएं आधुनिक और सुविधाजनक माहौल में मिलेंगी। पालिका आमचे प्रमुख अतिथी, नमस्कार साहेब, आपलं इथे स्वागत आहे। माझे डाक विभागाचे सर्व कर्मचारी वर्ग, बंधू आणि भगिनींनो, आज जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 14 नवीन पोस्ट ऑफिसेसचं रिनोव्हेशन झालेलं आहे आपल्याकडे आणि त्याच्यामध्ये 2 पोस्ट ऑफिसेस आपल्या नागपूर सिटीमध्ये आहेत। शंकरनगर आणि अयोध्यानगर हे 2 ऑफिसेस आहेत जिथे पूर्ण सुंदर प्रकारे रिनोव्हेशनचं काम आधी घेण्यात आलं होतं। मागच्या 6 महिन्यापासून हे काम चालू आहे आणि आज याची फलश्रुती होत आहे। मला मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे की या न्यू रिनोव्हेटेड पोस्ट ऑफिसेसमध्ये आपण एक नवीन कॉर्पोरेट लुक दिलेला आहे। अपेक्षा आहे की आपल्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये नवीन प्रकारचं प्रोफेशनलिझम यायला पाहिजे, नवीन ऊर्जा यायला पाहिजे आणि जो आपला सेवाभाव आहे तो अजून स्थायी व्हायला पाहिजे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डाकघर एक महत्त्वाचं स्थान आहे जिथे सरकार आणि सामान्य जन एक दुसऱ्याबरोबर संवाद साधतात आणि ही संवादाची जी स्थान आहेत ते स्थान आहेत जे आपल्या देशाच्या डेमोक्रेसीला, आपल्या देशाच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फायनान्शियल सर्व्हिसेस देतो, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डाक सेवा देतो, पार्सल सर्व्हिसेस देतो, इन्शुरन्स सर्व्हिसेस देतो। तर अशा जागी आवश्यक आहे की आपली सेवा अतिशय उत्कृष्टरित्या कशी आपण देऊ शकतो याच्यासाठी आपण प्रयत्नशील असायला पाहिजे। आणि म्हणून जसं आज आपण या पोस्ट ऑफिसचं रेनोव्हेशन केलं आहे, भविष्यात सुद्धा आपण अजून नवीन पोस्ट ऑफिसेस हाती घेणार आहोत ज्यांचं रेनोव्हेशन होणार आहे। अजून नवीन उपक्रम निश्चितच डिपार्टमेंट हाती घेणार आहे आणि मला अपेक्षा आहे की पुढे जाऊन सुद्धा जो आपला डाक सेवा जनसेवा आपलं बोधवाक्य आहे याच्यासाठी आपण सार्थक प्रयत्न करू। मी जास्त आज आपला वेळ घेणार नाही, पण मी अपेक्षा ठेवतो पुढे जाऊन सुद्धा की आपण निश्चित आपल्या देशाच्या विकासासाठी डाक विभाग आपलं काम तत्परतेने करत राहील। धन्यवाद।